स्मरण करून हिंदवी स्वराज्यासाठी झटलेले सर्वच ज्ञात अज्ञात मावळे त्यांना मानाचा मुजरा करतो आणि पावनखिंडीच्या अमर गाथेला प्रारंभ करतो। दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरती अफजल खानाचा वध झाला आणि महाराज करवीर संस्थान म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने स्वार झाले आणि त्यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 1659 रोजी म्हणजे महाराजांनी फक्त 18 दिवसांच्या मध्ये 22 गावं, 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा परिसर शत्रूच्या ताब्यातून लढाई करून सोडून पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतलाय। हा फार मोठा दिग्विजय आहे। आज आपल्याकडे गाड्या आहेत पण 18 दिवसात 18 किल्ले रिकामं फिरणं शक्य होत नाही। पण या परिस्थितीत मात्र त्यावेळेस महाराजांनी 22 गावं, 18 किल्ले, 200 किलोमीटरचा परिसर घेतलाय। आता या 18 किल्ल्यांच्या पैकी सुद्धा एक महत्वाचा किल्ला आहे जो कोल्हापूरच्या बाजूचा आहे, हा म्हणजे पन्हाळगड। आता 18 किल्ल्यांच्या पैकी पन्हाळाच महत्वाचा काय? कारण त्यावेळच्या विजापुरी आदिलशाहीची उपराजधानी असणारा जो किल्ला आहे तोच हा पन्हाळगड आहे। एकतर प्रतापगडावरती अफजल खानासारखा मातब्बर सरदार तुम्ही मारला, त्यातून आमच्या राज्याची उपराजधानी तुम्ही काबीज केली, म्हणून बडी बेगम आणि आदिलशाह आता भयंकर संतापलेत। आता हे हिंदवी स्वराज्य ठेवायचंच नाही, त्यांना स्थानाभूत करायचं आहे। म्हणून परत एकदा एक बलाढ्य सरदार नेमलाय जो कर्नूलचा नाव आहे, त्याचं नाव आहे सिद्दी जोहर। हा सिद्दी जोहर ज्याला सलाबते जंग, सलाबते खान किताब दिले, गौरव केला, स्वराज्यावरती चाल करून पाठवलं आणि चाल करून पाठवत असताना त्याच्या सोबतीला 40,000 आदिलशाही सैन्य आणि 7 सरदार दिलेले आहेत। हे सरदार कोण कोण आहेत? सिद्दी जोहरचा जावई सिद्दी मसाऊद, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, भाई खान, बडे खान, सादत खान, रुस्तुम जमान खान आणि बाजी घोरपडे मुधोळ संस्थानचे संस्थानिक आहेत। 7 हिस्मी सरदार 40,000 गनिम स्वराज्यावरती चाल कोणाला पन्हाळ्याला वेढा दिला आणि 40,000 गनिमांच्या वेढ्यामध्ये सह्याद्रीचा वाघ शिवाजी राजा फक्त 6,000 मावळ्यांच्या दिशेवर पडले। पण 6,000 मावळ्यांचा रेठा 40,000 गनिमांना भारी पडलाय, कारण आईने हिवाळ्यात पडलेला वेढा उन्हाळा संपायला आला तरी सुद्धा जागचा वेढा तसोबर सुद्धा सिद्धीला पुढे सरकवू दिला नाही। हा या सह्याद्रीचा बाज आहे। पण सिद्धी सुद्धा तितक्याच तयारीचा आहे, तसोबर सुद्धा माघार घेतलेली नाही, मुंगीलाही जायला वाव देणार नाही, कडक वेढा चालू ठेवला। आणि 6 महिन्यानंतर महाराजांनी दिवाने खास मध्ये दरबार बोलवला आणि दरबारात चर्चा सुरू झाली। गडावरची रसद संपायला आली, म्हणजे पन्हाळगडावरची 3 मोठमोठे धान्याची कोठार आहे, 3ही धान्याची कोठार रिकाम व्हायला लागली। रसद तुटण्या अगोदर आपल्याला वेढा फोडावा लागेल, वेढ्यातून बाहेर पडावं लागेल, पण बाहेर पडायचं कसं म्हणून चर्चा सुरू आहे। आणि चर्चा सुरू असताना पन्हाळ्याच्या पायथ्यावरून एक 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 हेर वरती आला। पहिला हेर आला, त्यानं बातमी दिली नेतोजी पालकर वेढा फोडायला, तेही परत माघार घेऊन परत गेले। दुसरा हेर आला पुण्याचा, पुण्याच्या हेरानं बातमी आणून पोहोचती केली शाहिस्तेखान 1,00,000 फौजनिशी पुण्यावरती चाल करून येते। तिसरा हेर आलाय विजापूरचा, विजापूरच्या हेरानं तर बातमी आणून पोहोचती केली, धक्कादायकच आहे। बातमी अशी आहे की विजापूरच्या आदिलशाहनं सिद्दी जोहरला पन्हाळ्याच्या पायथ्याला फरमान पाठवलंय आणि फरमान सिद्धीला असं सांगतंय, जागचा वेढा जागच्या वेळेचा जयत चालू ठेवा। शिवाजीला कैद करण्याची किंवा पन्हाळगडावर स्वारी करण्याची कसलीही तजवीज करू नका, फक्त शिवाजी तुमच्या वेढ्यातून सुटून बाहेर जाता कामा नये एवढीच नसती घ्या। कारण आजपासून 3 महिन्यानंतर म्हणजे येणारा पावसाळा संपता क्षणी मी 4,00,000 फौजनिशी स्वराज्यावर चाल करू येतोय। महाराज म्हणतात पन्हाळ्याच्या पायथ्याला आधी सिद्धी जोहर आलाय 40,000 घेऊन, शाहिस्ता पुण्यावरती आला 1,00,000 घेऊन, पाठीमागून आदिलशाह 4,00,000 घेऊन येतोय, म्हणजे तब्बल 5,50,000 फौज स्वराज्यावर चाल करते। महाराज म्हणतात आपलं संपूर्ण सैन्य जरी गोळा केलं, जरी एकवटलं तरी फक्त 35,000 विरुद्ध 5,50,000 हे युद्ध कदापि शक्य नाही। हा वेढा आता फोडावा लागला की म्हणून महाराजांनी एक कल्पना सुचवली, युक्ती आखली आहे। कल्पना की आहे की आता आषाढ मासाला सुरुवात होणार, सह्याद्रीचा धोधो कोसळणारा पाऊस कोसळायला लागेल। हा सह्याद्रीचा पाऊस कोसळायला लागला की सिद्धी वेढा सोडून पळून जाईल, किंबहुना वेढा ढिला तरी पडेल। 15 दिवस वाट बघायचं ठरलं, दिवसा मागून दिवस उजाडले, रात्री टळल्या, पहर सरली, पण सिद्धी इतक्या पक्क्या तयारीचा निघाला त्यानं आजपासून 366 वर्षापूर्वी 40,000 गनिमांच्यासाठी कातडी तंबू उभारले, लेदरचे टेंट लावले, नारळी पोकळीच्या धावळ्यांची पालं लागली। जागचा वेळा जागच्या जयत चालू राहिला आणि आषाढ मासाची उमेद पुन्हा मालवताच दिवाने खास मध्ये तिसऱ्यांदा दरबार बोलावून दरबारात चर्चा सुरू झाली। आता या वेड्यातून बाहेर पडायचं। दरबारात चर्चा सुरू असतानाच पन्हाळ्याच्या पूर्वेच्या किल्ले दरवाजावरती एक साधू आला आणि हा साधू किल्लेदारांना म्हणतोय, किल्लेदार
किल्लेदार दार उघडा, मला आत घ्या, मला महाराजांना भेटायचं आहे. माझी महाराजांची फक्त एकदा भेट घालून द्याल, मला महाराजांशी चर्चा करायची आहे. हो पण साधू नेमका कोण माहित नाही. बघूया, साधू नेमका कोण माहित नाही. साधूच्याच वेशात जर एखाद्या वेळेला एखादा सिद्धीचाच गुप्तहेर आला असेल तर, म्हणून या साधूला या किल्लेदारांनी साखळ दंडात जकडलं, बेड्या ठोकल्या, बंदी बनवलं. बंदी अवस्थेतल्या साधूला महाराजांच्या समोर दिवाने खास मध्ये पेश करण्यात आलं. महाराजांनी बंदी अवस्थेतल्या साधूला बघितलं. बघताच हाताची इशारत झाली. इशारत झाल्यावर साधूच्या बेड्या खोलल्या आणि बेड्या खोलल्यावर दुसऱ्या क्षणात साधूनं त्रिवार मुजरा महाराजांना केला. आणि मुजरा होताच महाराज म्हणतायत साधूला, अरे महादेवा कधी आलास? महादेवाचे डोळे टचकन पाण्यानं भरले. महादेव म्हणतो, राज. अहो राज स्वतःच्या दोस्तांनी स्वतःच्या सवंगड्यांनी वेषांतर करून आलो म्हणून आम्हाला ओळखलं नाही जी. अशा तर 40 वर्षापूर्वीची राजगडावरची आपली भेट राज, तरी बघता क्षणी आपण आम्हाला ओळखलं. कोण आहे महादेव? बहिर्जी नाईक, गुप्तहेर खात्याचा उमदा कार्यकर्ता आहे. बहिर्जी नाईकांचा पटशिष्य आहे. महादेव त्याचं नाव आहे. आता तुम्ही पेशवा सिनेमा बघून म्हणायला लागला, बाज की नजर शीते की चाल. माझ्या राजानं त्यावेळेस नजरबाज ही पदवी बहाल केलेली आहे. बाजासारखी नजर असणारा नजरबाज महादेव. हा नजरबाज महादेव भरल्या डोळ्यांनी पुढची वार्ता सांगतोय. राज 21 दिवस अगोदरच गडाच्या पायथ्याला आलोय. 18 दिवस सिद्धीच्या वेड्यात चाकरी केली, नोकरी केली राज, आणि वेड्यातली सगळी खलबत घेऊन वरती आलो बघा. भले शाबास महादेवा. शाबाशी झाली, सल्ला मसलत झाली, खुशाली पुसली. आणि सल्ला मसलत सुरू असतानाच महाराज तारकन उभे राहिले. आणि महाराज म्हणतायत, नाना भवानीनं कौल दिला, आपण हा वेळा फोडणार, आपण या वेळात आता सुखरूप बाहेर पडणार. महाराजांच्या डोळ्यात विलक्षण तेज संचारलं होतं. स्वराज्याच्या श्रीराजांच्या लक्षात आलं, वेड्यातून काहीतरी बाहेर पडण्याची नामी युक्ती सुचली, पण नेमकी कल्पना काय? म्हणून बाजीप्रभू देशपांडे पुसते झाले. बाजीप्रभूंनी विचारलं, अहो राज, या एवढ्या मोठ्या गरड्यातनं नेमकं बाहेर पडायचं तरी कसं? नाना हा महादेवाला तर या वेड्यात नसणार. जर खालचा माणूस वर येऊ शकतो तर वरचा माणूस खाली का नाही जाणार? या महादेवाचाच मार्ग आपल्याला बाहेर काढणार. आपण हा वेढा आता फोडणार. गडावरती मोर्चे बांधले. दिवस ठरला, वेळ ठरलं, नियोजन ठरलं. आणि ठरलेल्या नियोजनानुसार पन्हाळ्याचे आपले वकील हे जे गंगाधरराव पंत यांनी पन्हाळ्याच्या पायथ्याला सिद्धी जोहरला निरोप पाठवला. निरोप असा आहे की वद्य प्रतिपदा गुरुवार दिनांक 12 जुलै 1660 सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहराला महाराज तुम्हाला बिनशर्त शरणागती पत्करतील. ठरलेला दिवस उजाडला. दुपार टळली, संध्याकाळ झाली. सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झाला आणि पन्हाळ्याच्या राजदिंडी मार्गावरती एकच लगबग उडाली. काय नियोजन ठरलं? एका बाजूला शिवाकाशितांनी नकली शिवाजी म्हणून सिद्धी समोर हजर व्हायचं आणि जेवढा वेळ या सिद्धीचा तो ही रात्रीचा चर्चेत वाया घालवता येईल तेवढा वाया घालवायचा. आणि याच वाया जाणाऱ्या वेळाच्या दरम्यान महाराजांनी मोजक्या सैनिकांची दिशी पुसाटी बुर्जा मार्गे पश्चिमेला असणाऱ्या विशाळगडी सुखरूप पोहोचवायचं हे ठरलेलं नियोजन आहे. दोन्ही राजे समोरासमोर आहेत. एका बाजूला दस्तुरे खुद्द शिवाजी महाराज, एक पालखी, 2 भोई, बांदल सेनेचे मोजके 600 धारकरी आणि सरदार बाजीप्रभू देशपांडे. दुसऱ्या बाजूला प्रति शिवाजी शिवाकाशीत, एक पालखी, 2 भोई, बांदल सेनेचे मोजके फक्त 100 धारकरी आणि वकील हेजिब गंगाधरराव पंत. दोन्ही राजे समोरासमोर. नेमका शिवाजी राजा ओळखणं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नकली शिवाजी म्हणजे शिवा काशीदांना म्हणतात, अरे शिवा या पालखीतून नकली शिवाजी म्हणून सिद्धीसमोर हजर झाल्याचं इनाम काय मिळणार कल्पना आहे तुम्हाला? राजा शत्रू इनाम देईल मावतीचं, पण राज हा शिवा दावी म्हणून कधीच मरणार नाही. या स्वराज्याचा पोशिंदा शिवाजी राजा भोसला म्हणून मरेल आणि हा इतिहास त्याची साक्ष देईल. राज महाराजांचे डोळे टचकन पाण्यानं भरले. महाराज गैररस आपल्या पालखीत बसले तर शिवा मात्र मोठ्या दिमाखात आपल्या पालखीत बसला. दोन्ही ही राजांची अखेरची नजर झाली. पालख्यांची चालवानं झाकली गेली. दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाल्या. शिवा काशीदांची पालखी वाजत गाजत पन्हाळ्याच्या पूर्वेचा राजदिंडी मार्गाला सुरुवात झाली. महाराजांची पालखी मात्र अंधारा रात्रीतून पश्चिमेचा पुसाटी बुरुज उतरायला सुरुवात झाली. पन्हाळ्याच्या पूर्वेला शिवा काशीदांची पालखी कैद झाली. वकिलांनी निरोप दिल्याप्रमाणे पुन्हा आगत स्वागताचा कार्यक्रम झाला. नजराने पेश झाले. प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाली. बराच वेळ चर्चेत निघून गेला. ऐन चर्चा रंगात आली आणि ऐन चर्चा रंगात आली असताना ते हापशी पळत आला म्हणतोय, खान साहेब शिवा भाग्या.
सिद्धी हापशावरतीच खेकत बदतमीज. देखो शिवाजी राजे तो मेरे सामने बैठे है. महाराज समोर दिसले, चकित झाला. फरमान सुटलं, चर्चा दुसऱ्यांदा सुरू ठेवा. चर्चा दुसऱ्यांदा सुरू झाली. महाराजांची पालखी मात्र इथून पाठीमागे 35 किलोमीटर मसाई पठार येऊन पोहोचली. पन्हाळ्याच्या पूर्वेला ऐन चर्चा दुसऱ्यांदा रंगात आले असताना दुसरा आपशी पळत पळत आला आणि म्हणतोय, खान साहब शिवा भाग गया, मैंने देखा, मैंने अपनी आंखों से देखा. समोर शिवाजी महाराज दिसतात. नेमका जादू ना की भुताटके कळे ना. पळून जाणार शिवाजी बघितलं, समोर येऊन बघतोय, पुन्हा समोर दिसतोय. चकित झाला. फरमान सुटलं, चर्चा दुसऱ्यांदा सुरू ठेवा. चर्चा पुन्हा दुसरं फरमान सुटलं, चर्चा तिसऱ्यांदा सुरू झाली. महाराजांची पालखी इथून पाठीमागे 6 किलोमीटर पांढरेपाणी गावावर येऊन पोहोचली. पन्हाळ्याच्या पूर्वेला ऐन चर्चा तिसऱ्यांदा रंगात आली असतानाच तिसरा जो हापशी आला तो मात्र खुद्द अफजल खानाचा मुलगा फाजल खान. फाजल खान हा 40,000 सैनिकातला एकमेव एक सैनिक असा आहे की ज्यानं प्रतापगडावरती दस्तूर खुद्द शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष आमने सामने बघणारा, क्षणभर का असेना, घडीभर का असेना, पण प्रत्यक्ष बघणारा 40,000तला एकमेव एक सैनिक हा फाजल खान आहे. फाजल खान पळत पळत आला, सिद्धी जोरला म्हणतोय, खान साहब ये तो नकली शिबा है, असली शिबा तो कक्का भाग गया. सिद्धी म्हणतोय, क्या बघतोय फाजल? खान साहेब, हा जर असली शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेल्या कृष्णाजी भास्करांच्या तलवारीचा वार, त्या वाराचा घाव याच्या डोक्यावर दिसलाच पाहिजे. आणि त्याच आवेशानं हातातल्या तलवारीनं महाराजांच्या डोक्यावर त्याला तो गाव दिसला नाही. मग मात्र सिद्धीपुरता संतापला, भयंकर संतापला. डोळे रक्ताळले गेले, चेहरा लाल बंद झाला. मुठ्या आवळल्या, शमशेर काढली आणि सपासप वार शिवाच्या छातडावर झाले. शिवा आडवा झाला. आणि अशा अवस्थेमध्ये 10,000 घोडदळांच्या निशी घोड्यावर बसून महाराजांचा पाठलाग सुरू झाला. एव्हाना महाराजांची पालखी इथून पाठीमागे 4 किलोमीटर गेला तर घोडमाळ येऊन पोहोचलेली आहे. पाठीमागून येणाऱ्या मशाली बाजीप्रभूंनी बघितल्या, पलिते दिसले. हर हर महादेवची गर्जना बाजीप्रभूंनी केली. बांदल सेनेला फरमान सोडलं, अरे गनीम मागावर आहे, गनिमाला सुगावा लागला. बहुतेक गनीम आपल्याला गाठतोय, आता गनीम आपल्याला गाठता कामा नये. हवं तर अंगातले अंगरखे काढा, पायातली पायदानं काढा, कसल्याही परिस्थितीने आपल्याला गाठता कामा नये. कारण स्वराज्याचा पोशिंदा संघ आहे. पोशिंदा सुखरूप पावता झालाच पाहिजे. पोशिंद्याला धक्का सुद्धा लागता कामा नये. पण मग अंगातले अंगरखे का काढा? आपला रस्ता करवंदाच्या जाळीचा, काट्याकुट्यांचा. करवंदीच्या काट्याकुट्यात अंगर खेळून वेग कमी होता कामा नये. गनीम आपल्याला गाठता कामा नये. पायातली पायदानं का काढा? आपला रस्ता चिखलदऱ्यांचा. चिखलामध्ये पायदान अडकून वेग कमी होता कामा नये. गनीम आपल्याला गाठता कामा नये. कारण गनीम घोड्यावर आहे, आपण चालते आहे, अगोदरच तुलनेनं वेग कमी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये उघड्या अंगानं बोडक्या पायानं तब्बल रात्रभर 20 कोस म्हणजे 45 किलोमीटर पळून आलेला, दमलेला, थकलेला, जायबंदी झालेला जखमी मावळा स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या पोशिंद्या राजासाठी प्राण कंठातून अखंड पळतच राहिला. महाराजांची पालखी घोडखिंडीत येऊन पोहोचली. घोडखिंडीत आल्यानंतर दमलेल्या मावळ्यांना आराम द्यायचा, विश्रांती घ्यायची, मग विशाळगडीत पोहोचवायचं हे ठरलेलं नियोजन आहे. पन्हाळ्यावरून निघताना बातमी अशी आहे की विशाळगड आपल्यासाठी सुखरूप आहे. पण या घोडखिंडीच्या तोंडावर आल्यानंतर विशाळगडच्या एका हेरानं इथाळून बातमी पोचती केली. बातमीच परस्पर उलटी आहे. बातमी अशी आहे की विशाळगडाला सुद्धा सूर्यजीराव सुर्वे, जसवंतराव पालवणीकरांनी 10,000 मराठ्यांच्या निशी मराठ्यांच्या विरोधातच मोर्चेबांधणी केली. इकडं आड इकडं वीर अशी अवस्था मराठ्यांची झाली. पाठीमागून घोड्यावरून येणारा ताज्या दमाचा गनीम 10,000, पुढे गेलं तरी ताज्या दमाचाच गनीम 10,000, आपल्यावर फक्त 600 करीत. तोही 45 किलोमीटर पळून आलेला दमलेला मावळा. अशा अवस्थेत काय करायचं म्हणून बाजीराव देशपांड्यांना महाराज तो खिंडीच्या तोंडावरती वरवून म्हणतायत, नाना जे व्हायचं ते या खिंडीतच होऊ द्या. आता सगळ्यांनी मिळून शत्रूला सामोरं जायचं, जे भोगायचं, जे सोसायचं ते सगळ्यांनी मिळून सोसायचं. आता जे व्हायचं ते या खिंडीतच होईल. पण महाराजांचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव देशपांडे म्हणतायत, राजा तुम्ही 300 धारकरी घ्या, सूर्याला सुर्वेची कोंडी फोडा, जसवंतराव पालवणीकरांचा पाडाव करा, विशाळगडी सुखरूप पावते व्हार राज. आणि विशाळगडी पावते होताच 3 तोफांची सलामती या बाजीला कळवा. राजा तुमच्या तोफेची सलामती जोपर्यंत या बाजीच्या कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावून ही खिंड लढवून धरल. राज लाख मेलं तरी चालतील हो, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे ना. एवढी विनंती भीक म्हणून आमच्या पदरी घाला राज. थोरला भाऊ मानताना आम्हाला हवं तर आज या थोरल्या भावाचा धाकट्या भावाला आदेश समजावा राज. पण आज विनंती मान्य करावीच लागेल. मोठ्या मनानं विनंती मान्य ही झाली.
600 धारकरींची फाटाफूट झाली. 300 धारकरी घेऊन महाराज विशाळगडाकडे रवाना झालेत. याच घोडखिंडीतलं पहिलं डावं वळण 100 मीटरवर चालू होतं. याच डाव्या वळणाच्या पाठीमागं बाजीप्रभू देशपांडे 300 धारकरी घेऊन शत्रूची वाट बघत बसलेले आहेत. तेव्हा 10,000चं फौज 300 मराठ्यांना येऊन भिडलं. भयंकर रणकंदन मारलं. कासारी नदीचा पाठ जो आतापर्यंत पाण्यानं होता तो रक्तानं व्हायला लागला. असे रणकंदन 3 प्रहर उलटून गेलं तरी सुद्धा सुरूच राहिलं. तिकडे विशाळगडच्या पायथ्याला सुद्धा सूर्यावरती महाराज 300 धारकरी घेऊन तुटून पडले. तिथं सुद्धा भयंकर रणकंदन वाजलं. सह्याद्रीनं नेसलेला हिरवा शालू अख्खा रक्तरंजित झाला आणि विशाळगडच्या पायथ्याचा सगळा भयंकर नरसंहार विशाळगडचे त्यावेळेचे आपले किल्लेदार झुंजारराव पवार यांनी वरून पाहिला. किल्लेदार झुंजारराव पवारांनी वरून खाली कुमक पाठवली. सैन्य खाली पाठवण्यात आलं. सूर्याराव सुर्वेची कोंडी फोडण्यात आली. जसवंतराव पालनकरांचा पाडाव झाला आणि किल्लेदार झुंजारराव पवारांना महाराजांनी फरमान सोडलं, किल्लेदार मुंडा दरवाजावरती जावार माझ्या बाजीला पहिली 3 तोफांची सलामत कळवा. आम्ही सुखरूप पावते झालो. बाजीप्रभूंना कळू द्या. बांदल सेना इशारतीची वाट पाहते. 3 तोफांची लगबग सलामत व्हावी. फरमान सुटलं. फरमान मान्यही झालं. किल्लेदार झुंजारराव पवार विशाळगडच्या पायथ्यावरून मुंडा दरवाजाकडे रवाना झाले. या घोडखिंडीतलं रणकंदन मात्र 4था प्रहर म्हणजे तब्बल 12 तास उलटून गेले तरी सुद्धा सुरूच आहे. हा बाजी आपल्याला खिंड ओलांडू देत नाही, किंबहुना देणार सुद्धा नाही. सिद्धीनं हेरलं, दगा करण्याचं ठरलं. दगा झाला. रणसंग्राम नीती मोडीत काढण्यात आली. नेमबाजाला इशारत सिद्धीनं केली. नेमबाजाला इशारत झाली. इशारत होताच नेमबाजाने इंग्रजांनी दिलेली ठासणीची बंदूक ठासली गेली. नेमबाजाने सावध हेरलं. घोडा पडला. धडकन वार झाला आणि त्या फिरंग्यांच्या बंदुकीनं थेट बाजीप्रभूंच्या छाताडाचा वेध घेतला. बाजीप्रभूंच्या हातातला एक दानपट्टा गळून पडला, पण बाजी कधीच माग नाही हटला. बाजी आपल्या बांधल सेनेला अखंड चेतावतच राहिला. अरे राजा अजून गडावर पोहोचला नाही तर जोपर्यंत तोपेची सलामती या कानावर येत नाही तोपर्यंत एकाही शत्रूला खिंड ओलांडू देता कामा नये. हर हर महादेवची गर्जना झाली ना मराठवाडा त्या क्षणाला लढायला लागला. आणि एवढ्यात किल्ले तोपेला झुंजारराव पवार किल्लेदारांनी बत्ती दिली. किल्ले तोपेची बत्ती सरसरली. आसमंतात एकच कडकडाट झाला. तोपेचा पहिला आवाज खिंडीत कानावरती आला. इशारत झाली. इशारतीचा पहिला आवाज खिंडीत कानावरती आला. बाजीप्रभूंनी दुसराही दानपट्टा हातातून सोडला. दुसराही दानपट्टा हातातून गळून पडला. बाजी आडवा झाला. बाजी कोसळला आणि बाजी गरजला, औसाहेब तुम्हाला दिलेलं वचन आज आम्ही पूर्ण केलं. औसाहेब तुमच्या शोभा बाळाला विशाळगडी सुखरूप पोचत केलं. औसाहेब अगदी केसालाही धक्का नाही लागू दिला. दुसरा आवाज कानावरती आला. बाजी फुटला. राज या बांदल बाजीची चाकरी चोख झाली. राज आमच्या छातीचं सोनं झालं. तिसरा आणि अखेरचा आवाज कानावरती आला. बाजी फुटला. तोही त्या दिवशीच्या सूर्यास्ताबरोबर अखेरचा. राज या बांदल बाजीच्या छातीचा बांध या घोडखिंडीला एवढा कडक पडला की 10,000 गनिमांना या छातीचा बांध फोडताना याला. राज याच प्रतिभेच्या सूर्यास्ताबरोबर आमची प्राणज्योत असताना घेऊन जातो. झालीच असेल कधी एखादी चुकभूल स्वराज्यात, थोरला भाऊ म्हणून मोठ्या मनाची माफी द्यावी. राज साहेबांना अखेरचा निरोप देतो. राजगडी अखेरी सलाम देतो. माझ्या स्वराज्याचा भगवा असाच न्यासमंती अखंड लहरावा हीच अखेरची इच्छा व्यक्त करतो. आणि याच प्रतिभेच्या सूर्यास्ताबरोबर सेनानायक सेना प्रमुख सरदार बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे थोरले बंधू फुलाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शंभूसिंग जाधव आणि बांदल सेनेच्या 300 धारकऱ्यांच्या पैकी तब्बल 246 मावळे त्या दिवशी या घोडखिंडीत धारातीर्थी पडले. आणि या 246 मावळ्यांच्या रक्ताने ही खिंड पावन झाली. म्हणून दस्तूर खुद्द शिवाजी महाराजांनी या खिंडीमध्ये येऊन या खिंडीचं नाव बदललं. तेव्हापासून ही घोडखिंड पावन खिंड या नावानं उदयास आली. तेव्हापासून ही घोडखिंड पावन खिंड या नावानं उदयास आली. धन्यवाद.